सख्या रे भाग 5. दर्श हा विला मला हवा आहे, ध्रुव म्हणाला. बॉस तो राहुलचा आहे, दर्श म्हणाला. ध्रुव आश्चर्यचकित होऊन पाहिल. व्हॉट, तो इथे कसा? हिच्यासोबत काय करत आहे? त्याने एकामागून एक प्रश्न विचारले. रागात मुठी आवळल्या डोळ्यात अंगार फुलला होता. आय वॉन्ट समॉल अँड समॉल इन्फॉर्मेशन अबाउट श्रेया, ध्रुव करारी बॉसी टोनमध्ये म्हणाला. येस बॉस. तो एवढंच म्हणाला. तो खुश होता. इतक्या दिवसांनंतर आपली बहीण भेटल, कधी तिला भेटू असं झालं होत. आता पुढे? ध्रेयाला श्रेयाच्या आधी जाग आली. तिला ध्रुवसारखी सवय होती. श्रेयाच्या आधी उठून फ्रेश होऊन खाली जायची. आजही ती तीच आवरून खाली कोणाची तरी वाट पाहत असल्यासारखी एकटक बाहेर मेन डोअरकडे टक लावून बघत होती. गंगू आज लवकर आली होती. ती किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत होती. तीच लक्ष बाहेर बसलेल्या ध्रेयाकडे गेलं. अगं ध्रेया, आज सुट्टी आहे तुला, मग लवकर का उठली? गंगू हात पुसत बाहेर येऊन म्हणाली. अगं बघ, तिने कपाळावर तिचा छोटा हात मारला. तुला सांगायचं विसरली, मी आज माझा खास मित्र येणार आहे. तू आज नाश्त्याला मस्त काहीतरी बनव. ध्रेया म्हणाली. अगं बाई, हो का? तू आधी नाही सांगायच, मी जास्त पदार्थ करून ठेवले असते. ती पळतच किचनमध्ये जाऊन हात चालवायला लागली. अवघड आहे तेव्हा नाही सांगितलं, पण आता सांगितलं ना. ध्रेया तिला असं गडबड करताना पाहून तोंडात पुटपुटली. अगं एवढी काही घाई नाही, त्यांना यायला अजून हाल्फ अवर आहे. ध्रेया बाहेरूनच ओरडली. ध्रुव सवयीप्रमाणे लवकर उठून जिममधून श्रेयाच्या रूमकडे एकटक पाहत होता. आज तिला तब्बल 7 वर्षांनंतर पाहणार होता. आज तो खूप खुश होता. कधी तिला मिठीत घेऊ असं झालं होतं. आज त्याला इतका आनंद कधी झाला नव्हता. पण आज श्रेयाला भेटून सगळं सॉर्ट आऊट करायचं त्याने ठरवलं होतं. तो मानेभोवती टॉवेलने घाम पुसत काचेतून तिच्या रूमकडे पाहत होता. अगदी जिमसमोर तिची रूम स्ट्रेट होती. हिची सवय अजूनही लेट उठण्याची आहे का? अजूनही बदलली नाही का तू? ध्रुव मनात तिला आठवत म्हणाला. बोलताना आवाज जड झाला होता. अगदी पापणी न हलवता तो एकटक तिला पाहण्यासाठी तिथे उभा होता. तिला एकदा मिठीत घेऊ असं झालं होत. इकडे श्रेया आळस देऊन उठली. शेजारी हाताने चाच पडलं. तिला ध्रेया दिसली नाही. ती उठली की पहिले तिला कुशीत घेऊन किस करायची, पण आज ती नव्हती. ध्रेया तिने डोळे उघडले. श्रेयाला वाटल खाली असेन तिची सवय होती. ती उठून फ्रेश व्हायला जाणार. मोबाईल वाजला. तिने स्क्रीनवर अननोन नंबर होता. तिने पिक केला. हॅलो, श्रेया आळसावलेल्या आवाजात म्हणाली. हॅलो श्रेया. पलीकडून आवाज आला. तिला धडकी भरली. तोच आवाज होता. तिला फोन करून ब्लॅकमेल केलं होतं. हा आवाज 7 वर्षांनंतर ऐकत होती. तिचा घसा सुकला. भीतीने धडधड वाढली. इतक्या वर्षात ती कपूर विला सोडला होता. त्यानंतर एकदाही कॉल आला नाही. आता का आला? हेलो तू, श्रेया अडखळत बोलली. तिला बोलायला शब्द फुटत नव्हते. हाय श्रेया, माहीत आहे प्रश्न पडले असतील, सांगतो. तुझा ध्रुव परत तुझ्यापाशी येत आहे आणि मला ते नको आहे. पलीकडून वेगळ्या टोनमध्ये आवाज आला. ध्रुव आला आहे? कधी? मला कसं कळलं नाही? आणि आला तर मला भेटला का नाही? ती आश्चर्यचकित झाली. पण तिच्यासाठी भेटायला आला आहे? आतून खूप खुश होती. भलेही त्याला जवळ करता येणार नाही, पण एक क्षण त्याला पाहिलं तरी त्याने मनाला समाधान मिळन. आय नो खूप खुश असेन तू, पण तुझी खुशी काही वेळासाठी असेल. आत्ताच्या आता त्याला भेटून तू त्याच्यापासून त्याला दूर करायचं नाही तर तुझी लाडकी ध्रेया. पलीकडून क्रूर मोठ्याने हसण्याचा आवाज येऊन तीच म्हणणं न ऐकता कॉल कट झाला. ती मात्र सुन्न हाऊस मोबाईल तसाच कानाला पकडून बसली होती. ध्रेयाचं नाव घेताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिची जीव होती ती, अशी कशी तिला काही होऊ देऊन. हा जो कोणी आहे, माझ्यावर 7 वर्षापासून नजर ठेवून आहे, त्याला कसं कळलं की मला एक मुलगी आहे? जो कोणी आहे ना, तो माझ्यावर पाळत ठेवली आहे. तो माझ्यावर कंटिन्यू नजर ठेवून आहेत. माझी ध्रेया नाही. मी एकाला जवळ करून एकाला गमवू नाही शकत. मला ध्रुवला भेटून बोलावं लागेल. माझी ध्रेया. तिला बोलतच हुंदका बाहेर पडला. एकतर इतक्या वर्षात ती ध्रुवला भेटली नव्हती, पण आज तो तिच्यासाठी आला होता. माझी चूक असून तो माझ्याजवळ परत आला आहे. एकीकडे तो भेटणार आनंद होता, पण एकीकडे ध्रेयाला काही केलं तर या विचाराने मनात धडकी भरत होती. तिने तिचे डोळे पुसले आणि काहीतरी विचार करून फ्रेश व्हायला गेली. ओ आले माझे गेस्ट. ध्रेया जोरात ओरडत दरवाजापाशी गेली, पण ती उडी मारत खोलण्याचा प्रयत्न करत होती. जमेना मागून गंगू आली. तिने ओपन केला. हाय अंकल, नमस्ते. ध्रेया तिच्या गोड आवाजात समोर अमित आणि सरनाईकला ग्रेट केलं. हॅलो बेटा, त्यांनी हसून तिला उत्तर दिलं. अमित मात्र दिनेश सरनाईकच्या मागे लपला होता. ध्रेया कळल. सॉरी अमित, परत नाही असं करणार. माझी चूक होती. मी तुला सॉरी बोलले. आता तूही मला माफ कर. मी तुला सॉरी बोलले ना फ्रेंड. ध्रेया हसत त्याच्यासमोर हात करत म्हणली. अमितला अजूनही तिच्यावर विश्वास नव्हता. तो अजूनही घाबरत होता.
दिनेशने त्याला डोळ्यांनी इशारा करून दिलासा दिला. तो हळूहळू एक पाऊल टाकत पुढे आला. त्यानेही तिच्या हातात हात दिला. ध्रेया खुश झाली. तिनेही हसत त्याला पाहिलं. ध्रुव मात्र ध्रेयाला पाहून शॉक झाला. त्याला क्षणभर काही कळलं नाही, पण ती अशी हसून सरनाईकसोबत बाहेरच उभं राहून काहीतरी बोलत होती. त्याला वेगळीच शंका आली. दर्श ध्रुव गॅलरीतून जोरात ओरडला. बिचारा दर्श जो फोनवर बोलत होता त्याच्या इतक्या मोठ्या आवाजाने हातातील फोन पडता पडता वाचला. त्याने कसाबसा कॅच करून पळतच वर आला. येस बॉस, दर्श मोठमोठे श्वास घेऊन म्हणाला. पळत आला होता. त्याला बोलायलाही दम लागला होता. तुझा बॉस गेला खड्ड्यात. मला सांग, मी तुला श्रेयाची स्मॉल इन्फो कलेक्ट करायला लावली होती. मग ही कोण आहे? ध्रुव त्याच्याकडे पाहून जळजळीत कटाक्ष टाकून ओरडला. त्याने आता हाताने ध्रेयाकडे बोट करून दाखवलं. अँड हू इज धिस मॅन? त्याने आता भयंकर रागात दिनेशकडे बोट दाखवत विचारलं. आता दर्श मात्र चांगलाच घामाघूम झाला. गळाही सुकला होता. रात्री एवढी पक्की इन्फो काढूनसुद्धा आपल्याकडून मिस्टेक कशी झाली? आता आपण गेलो या विचाराने त्याचा थरकाप उडाला. बॉस, मी खरंच पूर्ण माहिती काढली होती. माहीत नाही हे कसं राहील. दर्श घाबरत अडखळत म्हणाला. ध्रुव फक्त जळजळीत कटाक्ष टाकून पाहत होता. अरे बेटा, बस बस, मी इतकं नाही खाऊ शकत. दिनेश प्लेटला हात लावून झाकत होते. ध्रेया त्यांना प्रत्येक डिश हाताने सर्व करत होती. तिला आता जास्त वाईट वाटायला लागलं. आपल्यामुळे कोणाला तरी दुखापत झाली याची जाणीव झाली. ती ध्रुवसारखी कडक तापट डोक्याची होती, पण श्रेयासारखी थोडी हळवी पण होती. गंगू डोक्याला हात लावून पाहत होती. ती मध्ये आली तर तिलाही बाजूला जाऊन उभं राहायला सांगितलं. स्वतः हाताने सर्व करत होती. अमित मात्र गुपचूप खात होता. नाही म्हणलो तर कुठ अजून मारायची. अंकल प्लीज नाही म्हणू नका. माझ्यामुळे तुमच्या मुलाला इतकं लागलं म्हणून हे. आणि आता तर अमित माझा फ्रेंड आहे, सो चिल, इतकं तर चालत. ध्रेया गालाला दोन्ही हात लावून इनोसंट फेस करत म्हणाली. त्यावर दिनेश अमित गोड गालात हसले. आम्ही श्रेया नाही आहेत का? दिनेशने न राहून विचारलं. आतापर्यंत त्याने 1000 वेळा इकडे तिकडे पाहत ती दिसेन या आशेने पाहत होता. मात्र इतका वेळात दिसली नाही. न राहून विचारलं. ताई येतच असेन, हे बघा आल्याचं. गंगू बोलत पायऱ्यांकडे लक्ष जात. श्रेया घरी होती. तिने लूज शर्ट आणि पॅन्ट नाईट ड्रेसवर होती. केस क्लचमध्ये अडकवून वर बांधले होते. मात्र तीच लक्ष अमित आणि सरनाईककडे जाताच ती चकित होऊन पाहत होती. अमित मात्र तिला पाहून खुश झाला. नकळत दिनेश तिला पाहून खुश झाला. गंगू मात्र बारीक नजर पाहून दिनेशला पाहत होती. त्याला कळताच त्याने नजर फिरवली. पाठ कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. बेल आयकन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका.